नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क। सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गुडघ्याला भाशिंग मारले। प्रत्येक जणाला वाटतं की मीच लोकसभेचा भावी उमेदवार असेल। त्याच पद्धतीच्या चर्चा देखील सुरू झाल्यात। अनेक जण त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी देखील करू लागले। आज माझ्यासोबत काँग्रेसचे नेते राठोड साहेब आहेत। एकंदरीतच कशा पद्धतीनं तुमची तयारी सुरू आहे? कैलास राठोड साहेब माझ्यासोबत आहेत। एकंदरीतच कशा पद्धतीनं तुमची तयारी सुरू असणार आहे? या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदारसंघात प्रत्येक गावागावात फिरतात, त्याच पद्धतीचा तुमचा संपर्क देखील आहे। कशा पद्धतीनं तुमची पुढची वाटचाल असणार काय सांग? नमस्कार, मी प्राध्यापक कैलास राठोड, इच्छुक उमेदवार हिंगोली लोकसभा। मागील 2009 पासून मी हिंगोली लोकसभेमध्ये कार्यरत आहे। जवळपास 2200 गाव माझ्या भेटीगाठी झाल्यात। या सर्व गावाच्या भेटीगाठीनंतर लक्षात आलं की प्रत्येक गावामध्ये मी राठोड कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून घडवलेला विद्यार्थी आज तिथे हजर आहे। अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, अधिकारी झाले। हा एक वेगळा गोतावळा वर्ग आणि माझा समाज 3.5 ते 4 लाख बंजारा समाज या लोकसभेत आहे। इथे 2000 या मतदारसंघामध्ये 1990च्या पूर्वी आदरणीय उत्तमराव राठोड साहेब यांनी 3 वेळेस लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर म्हणजे तब्बल 34 वर्षापासून इथे बंजारा समाजाला न्याय देण्यात आलं नाही। काँग्रेस पक्ष न्याय देईल अशा भूमिकेत काँग्रेस पक्षाला 34 वर्षापासून बंजारा समाजाला लोकसभेचे तिकीट दिले नाही। म्हणजे 14 वर्ष मुख्यमंत्री असलेला समाज आणि इथे 1990च्या पूर्वी 3 वेळेस उत्तमराव राठोड साहेबांनी हिंगोली लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं असतानाही आज बंजारा समाजाची आठवण काँग्रेस पक्षाला येत नाही। मग या पक्षात राहून फायदा काय? पुढे काय देणार आहे? आणि ही जागा भाजपला जाणार आहे आणि तिथं निश्चित ओबीसीचा आणि बंजारा समाजाचा उमेदवारच निवडून येणार आहे अशी मला खात्री आहे। सर, 12वीला असताना माझाच नंबर 1 मार्काने गेला आणि माझ्यासोबतची अनेक मंडळी मराठा समाजाची देखील होती आणि मी मराठा समाजा समर्थार्थ आहे। मराठा समाजच नव्हे, धनगर समाज असो, आमचा बंजारा समाज असो, समाज म्हणून नाही, जो माणूस गरीब आहे, 8 लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे त्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आज आरक्षणाची गरज आहे। त्यात प्रामुख्याने मराठा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त असल्यामुळं त्या कोणत्या अडचणीमधून तो समाज जात आहे हे पण लक्षात द्यायला पाहिजे। यात काही जातीवादाचा मुद्दा नाही आहे। आम्ही हजारो विद्यार्थी शिकवलेत, अनेक विद्यार्थी नंबर 1-1, 2-2 मार्कांनी जातात। माझा स्वतःचा नंबर गेला आहे। काय परिस्थिती होते त्यावेळेस ते आपल्यावर माझ्यावर बितलेलं आहे। आता लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही तिकीट मागतात, नंबर येईल वाटतं का? काय सर? या अगोदर नंबर कटला असं तुम्ही म्हणतात, लोकसभेच्या अनुषंगाने आता नंबर येईल असं वाटतं का तुम्हाला? माझा नंबर? हां, मी आता तुम्हाला बोललो ना की इथं इलेक्टोरियल मेरिट्स पाहिल्या जाते, म्हणजे निवडून येण्याचे पॉझिटिव्ह मुद्दे कोणते। मी सांगितलं की माझ्याकडं 5 घटक आहेत। 5 मुद्दे असे की पहिल्यांदा म्हणजे मी जे कार्य केलं, शिक्षणामध्ये कार्य केलं, त्या शिक्षणातून घडलेले हजारो विद्यार्थी, त्यांचे पालक, ते मला आशीर्वाद देतील। एक दुसरा मुद्दा म्हणजे बंजारा समाज असल्यामुळं बंजारा बहुल समाज आणि आमच्या समाजाचं सगळ्यांशी नातं चांगलं असते, कोणी दुरावा करत नाही। तिसरा मुद्दा म्हणजे हा ओबीसी बहुल आहे आपला लोकसभेचा, हिंगोली लोकसभा। चौथा मुद्दा म्हणजे माझी कोरी पार्टी आहे आणि 5वं म्हणजे पक्ष जेव्हा तिकीट देते ते पक्षाचे वोटिंग। आणि हे 4 मुद्दे याचा सगळ्याचा आपण जर संगनमत बांधलं तर तिथं विजय 100% आहे। मी या आशेवर आहे की तिकडून महाविकास आघाडीकडून मराठा कॅन्डिडेट, ओपन कॅन्डिडेट फिक्स आहे आणि आज महायुती ही ओबीसी कॅन्डिडेटच्या शोधात आहे आणि सक्षम ओबीसी कॅन्डिडेट म्हणून माझी निवड करतील अशी अपेक्षा आहे। या जोरावरच मी उडी मारत आहे।